आज करमाळा तहसील येथे सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन व तसंच मांगी तलावातून होत असलेल्या पाण्याचे घुसखोरी संदर्भात निवेदन देण्यासाठी सर्व पक्षीय आणि शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांचंच या ठिकाणी आभार मानतो। आज जे राज्यामध्ये आणि देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती करमाळा तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाली असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। या ठिकाणी मला करमाळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचंय की या भाजपच्या सरकारनं कर्जमाफी करून ज्या अटी शर्ती आहेत त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी फसवणूक केली। मागच्या 8 दिवसापूर्वी आदरणीय रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून पंढरपूर येथे आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये त्या गोष्टीचा लेखाजोखा त्या ठिकाणी पत्रकारांसमोर आणि शेतकऱ्यासमोर मांडण्यात आला। त्याच्यानंतर आता रविभाऊ तुपकर आहेत, शेतकरी संघटनेचे शेट्टी साहेब आहेत, त्या आंदोलनाला महादेवजी जानकर साहेबांनी पाठिंबा दिला। आज 50,000 रुपयाचं जे सरकारने जी घोषणा केली ती अतिशय शेतकऱ्यांची फसवी आहे। आणि सांगायचं जर झालं तर करमाळा तालुक्याची तर अवस्था अशी झाली, हाडळलेला नव्हता नवरा झुटीगाल नव्हती बायको। मला असं कळतंय की जन्मल्यापासून लाईटचा जो प्रश्न आहे की तालुक्यात आतापर्यंत मी कधीच बघितला नव्हता, इतकी गंभीर लाईटचा प्रश्न निर्माण झालाय। मग या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत, जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, आपण जनतेसाठी काय करता हेही या ठिकाणी जनतेसमोर आलं पाहिजे। काय होतंय, इलेक्शन पुरतं पुढारी गावगाव फिरतोय, मत घेतोय, खुर्चीवर बसतोय। अरे पण ज्या वेळेस त्या शेतकऱ्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या दारात तुम्ही कधी गेलायत का? त्याच्या वेदना कधी तुम्ही जाणून घेतल्यात का? एका पक्षातून यायचं, दुसऱ्या पक्षात जायचं, त्या पक्षाबरोबर गद्दारी करायची, कुठंतरी नीतिमत्ता या ठिकाणी बदलत चालली आहे। परंतु मला एवढंच सांगायचं या शेतकरी बांधवांना, जर आपण शेतकऱ्याची जर एकजूट दाखवली तर कोण खासदार, कोण आमदार, कोण मंत्री आपल्या पुढे सगळे फिकेत। म्हणून आज आपल्यावर वेळ आली। मला सांगा, आज तालुक्यातला एक तरी पदाधिकारी या ठिकाणी येऊन म्हणला का जनतेच्या जीवावर जी मोठी झाल्यात त्यांनी एकाने तरी एका पत्रकाराला या ठिकाणी बातमीच्या माध्यमातून दिलं का की बाबा आम्ही शासन दरबारी तिथं जातो आणि शेतकऱ्याच्या व्यथा त्या ठिकाणी मांडतो? असं कोण म्हणणार नाही। कुणाला आमदारकी पाहिजे होती त्यांना आमदारकी मिळाली, कुणाला मंत्रिपद पाहिजे होतं त्यांना मंत्रिपद मिळालं, कुणाला भाजपच्या सत्तेचा भोग घ्यायचा होता त्यांनी तो भोग घेतला। पण आज या ठिकाणी माझा शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी हतबल झालेला आहे। त्यांना कर्जमाफी तर मिळालीच पाहिजे, परंतु आज लाईटचा प्रश्न आहे। या ठिकाणी फक्त सौर ऊर्जेचा त्या ठिकाणी 8 दिवसात तुम्ही द्या आणि तुम्हाला सौर ऊर्जेचं त्या ठिकाणी लाईटचं कोटेशन तुम्हाला देऊ, अशी जी सगळं शासनाचं जे फसव्या योजना आहेत ह्या थांबल्या पाहिजेत। दुसरी महत्वाची गोष्ट, आज तालुक्याची अशी अवस्था आहे, मला तर वाटतं बहुतेक इथं सगळं टक्केवारीवर खेळ चाललेला दिसतोय अण्णा। कारण आज उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी चाललंय, उजनीच्या माध्यमातून आष्टी उपसा सिंचन चालली, उजनीच्या माध्यमातून जामखेडला पाणी चाललंय आणि आता नवीन त्या ठिकाणी मांगी तलावातून हळगावला पाणी जाणार आहे। मग आता मला एक सांगा की जर तालुक्यावरती आज काही भागामध्ये तालुक्यात सुद्धा त्या ठिकाणी पाणी नाहीये, परंतु आपल्या तालुक्यातले या ठिकाणी जमिनी गेल्यात, आपल्या तालुक्यातले लोक भूमिहीन झाल्यात, परंतु आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही। आणि ज्या वेळेस आज 4 पाईपलाईनी जर तालुक्यातून बाहेर जात असतील तर मग आपल्या तालुक्यातले सत्ताधारी काय झोपलेत का? आज तुम्ही सत्तेत आहेत, मला या ठिकाणी सांगायचंय सुजित तात्या, जी लोक भाजपच्या सत्तेत आहेत त्या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की आपण संजय मामांना सुद्धा त्या ठिकाणी सांगा की कारण राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुनित्रा वहिनींना तुम्ही हे कळवा की आमच्या 12 गावची पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी बंद आहे। ती बंद असताना मांगी तलावातलं पाणी तुम्ही हळगावला घेऊन चाललाय, तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय। अनेक या ठिकाणी गोष्टी आहेत। मला या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक छोटा मोठा, आपल्या मागं कोण नाही, आपल्या मागं 4 जरी आपल्या घरातली जरी माणसं असली
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून यांना हे जे चाललेलं हे शक्तीचं राज्य आहे, म्हणजे दांडून दपटून खोट्या केसेस करून जो शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचं जे काम करताय ते कदापि होऊन देणार नाही आम्ही. हे शाहू फुले आंबेडकरांच्या आम्ही ह्या राज्यात राहतोय, कदापि आम्ही हे सहन करणार नाही. वेळ आली तर जेलमध्ये बसू, पण ह्यांना असं आम्ही मोकळं सोडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये कुठली जरी वेळ आली तरी आपण सगळेजण, आताच आमचे मित्र शंभू भरतडेंनी सांगितलं की अण्णा आपल्याला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आनंदी असताल, त्या ठिकाणी भोसले साहेब आहेत शेतकरी संघटनेचे, राजू शेट्टींचे आमचे शेळके आहेत. मला तर वाटतं रायगावच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यावेळेस नेमका तो हळगावचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आपली जिल्हा परिषदची निवडणूक होती त्यावेळेस जाणून बुजून त्या ठिकाणी उल्लेख केला होता की तुम्हाला काय नाही करता आलं तरी फक्त तुम्ही हळगावला चाललेलं पाणी जो आहे त्याचा आदेश रद्द करा, कारण तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागणार. या ठिकाणी पत्रकार मित्रांना आवर्जून सांगतो, रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल, पण मांगीच्या तलावातून आम्ही एक पाण्याचा थेंबही त्या ठिकाणी जाऊन देणार नाही. तुम्हाला पाणी न्यायचंच असेल तर अगोदर मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट करा, त्याचा ते पाणी त्यात सोडा, खाली सांडव्याद्वारे पार भालेवाडीपर्यंत सीना नदीपर्यंत ते पाणी द्या. त्यानंतर आम्ही सहकुशीनी, तुम्ही पण माणूसच आहात, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. पण अगोदर आमची मागणी ही आहे की आज कंप्लेंट 40 वर्षापासून संघर्ष चाललाय त्या मांगी परिसरातल्या शेतकऱ्यांचा की बाबा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मांगी तलावाचा समाविष्ट करण्यात यावा, परंतु आतापर्यंत कुठलीही त्या ठिकाणी दखल घेतली नाही. प्रत्येक इलेक्शन आल्यानंतर त्या तेवढ्याच पुरतं गाजर दाखवलं जातं, पण आता कुठलाही शेतकरी या गाजराला बोलथापेला बळी पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये ह्या जर आमच्या मागण्या, शेतकऱ्याचा 7/12 कोरा असेल, मांगीच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, जर याची दखल नाही घेतली तर आम्ही छोटे मोठे कार्यकर्ते कुठल्याही यांच्या दंडशाहीपणाला न घाबरता बाबासाहेबांच्या घटनेच्या आणि संविधानाच्या आधारावरती आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि मोठ्या तीव्र प्रकारे त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. एवढं शासनाने दखल घ्यावी. आणि आजचा जो या ठिकाणी मोर्चा आणि पाण्याच्या निवेदनाला मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. रामकृष्ण हरी.